जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण Q&A व्हिडिओ बनवलेला आहे. टॉप 5 प्रश्न जे आपल्या लास्ट आठवड्यामध्ये विचारले जातात त्यावरती आपण मित्रांनो व्हिडिओज बनवत असतो आणि त्याचा सगळ्यांना फायदा नक्कीच होत असतो, जे पण कोणी यूट्यूब चॅनल चालवतात त्यांच्यासाठी. सो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलाच आहे. व्हिडिओला तुम्ही प्रत्येकाने लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला जर यूट्यूबवरती सक्सेस व्हायचं असेल किंवा यूट्यूबवरून पैसे कमवायचे असतील आणि यूट्यूबबद्दल जराही नॉलेज नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रो यूट्यूबर सिरीज दिलेले आहे, ज्यावरून तुम्ही सर्व व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्हाला यूट्यूबवरती सर्व नॉलेज काय आहे ते भेटून जाईल. तर ती सिरीज नक्की बघा. मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ऐश्वर्या पाटील यांनी. रांगोळी चॅनल चांगला चालू शकेल का, कारण तो 2-3 मिनिटांचा असतो. आता रांगोळी चॅनल जे आहे ते मी पण बरेचसे चेक केलेले आहेत. काही लोक काय करतात, फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकतात, 15, 20, 30 सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ बनवतात आणि ते टाकून देतात. त्याला व्ह्यूज चांगले येतात, पण मित्रांनो त्यातून अर्निंग चांगल्या प्रकारे होत नाही, कारण शॉर्ट व्हिडिओला जास्त RPM नाही भेटत. त्यामुळे तिथून तुम्हाला अर्निंग पण खूप म्हणजे नाहीच्या बरोबरच अर्निंग होत असते, जर चॅनल मॉनिटाईज असेल तरी देखील. पण मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या प्रकारे अर्निंग करायचं असेल तर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवावे लागतात. आता 2-3 मिनिट म्हणलेले आहेत, तुम्ही 4-5 मिनिटाचा पण रांगोळी व्हिडिओ बनवू शकता. एकदम डिटेल्समध्ये तुम्ही सांगू शकता, कारण तुम्ही रांगोळी काढत असता त्याला तुम्हाला कमीत कमी 8-10 मिनिट तर जातातच आणि त्याचं तुम्ही फास्ट फॉरवर्डिंग करून शॉर्टला अपलोड करत असता. तो आहे तसा व्हिडिओ थोडासा फास्ट करून तुम्ही त्याला जर व्हॉइस ओव्हर मागणं दिला, बॅकग्राऊंडला तुम्ही स्वतः बोलून जर व्हॉइस दिला की तुम्ही या प्रकारे रांगोळी काढा, असे सगळ्यात पहिल्यांदा टिपके द्या, त्यानंतर ते जोडा, टिपक्यांची रांगोळी बनवा. अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता आणि त्यातून तुम्हाला मित्रांनो व्हिडिओचा कॉन्टेंट पण भेटेल, लॉंग व्हिडिओ पण बनेल आणि त्यातून तुम्हाला अर्निंग पण चांगल्या प्रकारे होऊन जाईल. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे अवंती लावेकर यांनी. तर एकदम मोठा प्रश्न आहे पण एकदम चांगला प्रश्न आहे. हाय, मी माझं चॅनल सुरू केलं होतं 2019ला. सुरुवातीला मी रेग्युलर केलं, पण मध्ये गॅप आला. मला काहीच माहिती नव्हतं. मी माझं सर्च करत शिकले, एडिटिंग वगैरे. पण मला आता कळतंय की रेग्युलर राहणं किती महत्त्वाचं आहे. नक्कीच मित्रांनो, जे पण यूट्यूबर्स आहेत त्यांनी रेग्युलर राहणं खूप महत्त्वाचं आहे चॅनलवरती, पण त्यांनी रेग्युलर राहिलेले नाहीत. मला छान व्ह्यूज यायचे, सबस्क्रायबर वाढायचे, व्ह्यूज यायचे, अजून ग्रो झालं नाही. मी रेग्युलरली काम केलं तर होईल का मॉनिटाईज, का न्यू चॅनल काढावं लागेल, प्लीज सांगा. तर मित्रांनो, असे प्रश्न मला खूप सारे येतात की आम्ही चॅनल काढला होता, तो चॅनल आता आम्ही रेग्युलर नव्हतो, 5-6 महिने गॅप पडला, 1-2 वर्ष गॅप पडला, परत त्यावरतीच काम करून चॅनल ग्रो करू का. तर त्यांना माझं इतकंच सांगणं आहे, 2019 ते 2024 म्हणजे 4 वर्षाचा डिफरन्स आहे. म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात 2019लाच झाली आणि आज 2023 चालू आहे. ठीक आहे, तर इतका गॅप मित्रांनो कधीही चालत नाही यूट्यूबवरती. जर तुमचं 2019ला चॅनल असेल, त्यावरती जर तुमचे 1-2 हजार सबस्क्रायबर जरी असतील आणि 2023ला तुम्हाला चॅनल चालू करायचं आहे, तर माझं तर मत असं राहील की तुम्ही नवीन चॅनल चालू करा. कारण कसं होतं, 4 वर्षाचं गॅप म्हणजे तुमच्या चॅनलचं एज जे आहे ते 4 वर्ष एज झालेलं आहे कंप्लीट, आणि त्यामुळे तिथून पुढं परत तुम्ही काम करणार कधी, ग्रो होणार कधी, तर ते थोडंसं बॅड इम्पॅक्ट पडतो. सो तुम्ही नवीन चॅनल चालू करू शकता. पण काही लोक कसं आहे, या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2023ला मी सुरुवात केली होती चॅनलची, माझे 400-500 सबस्क्रायबर झालेत आणि आता परत मला चालू करायचं आहे, तर ते आहे त्या चॅनलवरती काम करू शकतात. पण जर तुमचं 1-2 वर्ष जुनं चॅनल असेल तर माझं मत असं आहे की तुम्ही नवीन चॅनलच चालू करा. पण जर तुमचा ओल्ड चॅनल असेल, एक 5-6 महिन्यापूर्वीचा ओल्ड चॅनल, त्यावरती तुमचे 100-200 सबस्क्रायबर आहेत, परत तुम्हाला नवीन चालू करायचं आहे, तर तुम्ही नवीन उमेदीने नवीन चॅनलच चालू करणं कधीही चांगलं राहील. त्यामुळे नवीन चॅनल तुम्ही चालू करू शकता आणि जर सबस्क्रायबर बेस वगैरे चांगला असेल तर तुम्ही ओल्ड चॅनल देखील कंटिन्यू ठेवू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे समर्थ हाऊस वाईफ अशू. ठीक आहे, हाय दादा, मी न्यू सबस्क्रायबर आहे तुमच्या चॅनलची. मला विचारायचं होतं की माझं चॅनल 1 इयर झालं काढून, आता डेली ब्लॉग अपलोड केलं तर काय प्रॉब्लेम येतो का, न्यू चॅनल ओपन करावं लागेल की नाही. तर मागच्या प्रश्नासारखा सेम प्रश्न आहे, पण यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की 1 वर्ष चॅनल काढून झालेलं आहे आणि आता डेली ब्लॉग टाकले तर चालेल का. हो, नक्की चालेल. डेली ब्लॉग टाकलं तरी, फक्त रेग्युलर टाका, कुठला पण कॉन्टेंट टाका पण रेग्युलर टाका. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे मयुरी 494. दादा, मी विदाऊट फेस व्हिडिओ बनवते, स्टोरी सांगणे, स्वामी समर्थांचे व्हिडिओज माहितीचे, तर हा माझ्या चॅनलचा वॉच टाईम आणि सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर माझा चॅनल मॉनिटाईज होऊन पैसे मिळतील का, प्लीज सांगा दादा, खूप मेहनत घेत आहे. तर मी प्रत्येक वेळी सांगतो, जर तुमचा स्वतःचा आवाज असेल, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवत असाल, फरक नाही पडत. फक्त तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये जर व्हिडिओज असतील, सगळे व्हिडिओ म्हणतोय मी, 1-2 व्हिडिओ पण दुसऱ्याचे नाहीत घ्यायचे, सगळे स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओज बनवत असाल, निश्चितच तुमचा चॅनल 100% मॉनिटाईज
होऊन जाईल. फक्त तुम्ही रेग्युलर काम करा, मेहनत घ्या आणि आवाजामध्ये व्हिडिओ बनवा. तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही चॅनल मॉनिटाईज होण्यापासून. पुढचा प्रश्न आपल्याला अश्विनी इंगोळे यांनी विचारलेला आहे. नमस्कार दादा, माझा एक प्रश्न आहे. इमेज सर्चवरून जर आपण यूट्यूबसाठी व्हिडिओसाठी इमेज घेतली तर चालेल का? कॉपीराईट इश्यू येणार नाही का? तर मी प्रत्येक वेळी तुम्हाला हे सांगत असतो की तुम्ही इमेज सर्च असेल किंवा पिंटरेस्ट ॲप असेल, इमेजेस घेऊ शकता, व्हिडिओज बनवू शकता, त्यावरती स्लाइड शो करून व्हॉइस ओव्हर करू शकता. पण माझं सजेशन नेहमी तुम्हाला हेच असतं की तुम्ही सगळे इमेजेस कॉपी करून घेत जाऊ नका. दुसऱ्या कुठल्या तर प्लॅटफॉर्मवरून घ्या किंवा तुम्ही स्वतः पण क्लिक करा काही फोटोज. कारण कसं आहे, आता तुम्ही जर होम अप्लायन्स जे असतात त्यांचे रिव्ह्यू देत असतात, तर ते काय करतात, फ्रीज वगैरेचा रिव्ह्यू द्यायचा असेल तर सगळे फोटो फ्रीजचे घेतात. पण तुम्ही स्वतः पण जाऊन फ्रीजचे फोटो क्लिक करू शकता ना. तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. मध्ये आधी रिमिक्स करा. प्लस जे पण फोटो घेत आहेत त्यामध्ये थोडाफार चेंजेस करत चला. काही फोटोंवरती लोगो असतात तर किंवा वॉटरमार्क असतात, तर तसले फोटो तुम्ही यूज करत जाऊ नका. ज्यावरती वॉटरमार्क वगैरे नाही, क्लीन फोटो आहे ते फोटो तुम्ही यूज करू शकता. ओके. आणि तुम्ही स्वतःचे पण फोटो त्यामध्ये टाकत चला. सगळे फोटो तुम्ही बाहेरचे यूज करत जाऊ नका. तर मित्रांनो, इतकाच आजचा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ छोटा असला तरी त्यातून तुम्हाला माहिती नक्कीच मिळाली असेल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच मित्रांनो, या चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमधून प्रो यूट्यूबर सिरीज देखील नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.